आपण आता ज्या जागी जाणार आहोत त्या जागेचा इतिहास असा आहे की भद्रा नावाच्या राजाने श्रीमंत हनुमंतांची आराध्य देवत होतं त्यांचं ते, आणि त्याची भयंकर अशी पूजा केली. आणि जेव्हा हनुमंत पावले त्यांना, तेव्हा हनुमंतांना त्यांनी आपली एक इच्छा जाहीर केली की मला तुम्हाला भजन ऐकवायचं आहे. आणि ते भजन ऐकता ऐकता मारुतींना झोप लागली, आणि म्हणून ते झोपायच्या अवस्थेमध्ये तुम्हाला इथे सापडतील. आणि भद्रा राजा असला करणारे त्या मूर्तीचं नाव भद्रा हनुमान म्हणून ठेवलं. हे गाइस, हम आए अनोखी दुनिया में और हम खा रहे पोहे. आज नाश्ते में क्या बना? पोहे. और राहुल भैया ने हम लोग को बहुत हेल्प किया है. कल रात से मेरे को गद्दा वद्दा भी चाहिए था तो तुरंत ला के दिया है. अभी प्रसाद के लिए भी उन्होंने एकदम अच्छे से पैक वैक करके दे रहे हैं. आप पेड़ा लेके जाएंगे तो ये 10-15 दिन तक मतलब विदाउट एसी वगैरह फ्रेश रहेगा. तो आप आके ले सकते. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आहोत भद्रा मारुतीच्या इथे, आणि इथे एक व्यक्ती तुम्हाला आवर्जून मिळेल. दुकान नंबर आणि त्याचा मोबाईल नंबर मी मेन्शन करेन टॅक्समध्ये. त्याचं नाव राहुल आहे. खूप कॉपरेटिव्ह आणि कालपासून खूप मदत केली. आणि आता निकिताला काहीतरी स्वीट देत होतं. स्वीटचं निकिता समजेल काय. मैं घर के लिए प्रसाद जैसा लेके जा रही हूँ. पेड़ा जैसा है, एकदम फ्रेशली उन्होंने बना के रखा है, पैक करके दे रहे हैं. अभी 5 पैकेट लिया है. आपको चाहिए तो आप आके